नेक्स्ट एक्झाम्पल बघा. tan इनवर्स ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1/2 कॉस इनवर्स ऑफ अशी टर्म त्यांनी सांगितलेली आहे. मग याच्यामध्ये पहिल्यांदा हे जे tan इनवर्स रूट एक्स दिले त्याला मी कन्सिडर करतोय y. ॲझ्युम दॅट tan इनवर्स ऑफ रूट एक्स इज इक्वल टू y. देअरफॉर रूट एक्स इक्वल टू हे tan y होणार. स्क्वेअरिंग बोथ साइड करा. x इक्वल टू tan स्क्वेअर y येणार. आता त्यांनी जे प्रूव्ह दॅट सांगितलेलं आहे त्याचा RHS लिहून घ्या. RHS इक्वल टू 1/2 कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. याच्यामध्ये ही एक्सची आता जी आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे ही इथं वापरून घ्या. सो दिस इज इक्वल टू 1/2 कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस tan स्क्वेअर वाय अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर वाय. मग हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. सो 1/2 कॉस इनवर्स ऑफ कॉस 2y. सो दिस इज इक्वल टू हे 1/2 होईल आणि कॉस इनवर्स कॉस काढून टाका. तिथे येणार 2y. हे 2 ला 2 कॅन्सल होईल. दिस इज इक्वल टू y. आणि y काय आहे बघा, tan इनवर्स रूट एक्स. सो दिस इज इक्वल टू tan इनवर्स रूट एक्स. पण हे सुरू कुठून केलेलं होतं, RHS पासून. आणि tan इनवर्स रूट एक्स हेच LHS आहे का इथं बघून घ्या. एवढं येतं म्हणजे आपण RHS पासून सुरुवात करून LHS ला आलेलो आहे. देअरफॉर RHS इक्वल टू LHS या पद्धतीने हे व्हेरीफाय होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. शो दॅट हे एवढं सगळं त्यांनी दिलेलं आहे आणि हे व्हेरीफाय करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. याला थोडंसं चेंज करून घेऊया. वी हॅव टू प्रूव्ह दॅट. त्यांनी जे काय दिले ते इक्वेशन लिहून घेतोय मी इथं पहिल्यांदा. 9 पाय अपॉन 8 पाहिजे बरं का, तिथं चुकलंय. 9 पाय/5 तिथे येत नाही, नाहीतर मग ते प्रूव्ह होणार नाही. 9/4 साइन इनवर्स ऑफ 1/3. दिस इज इक्वल टू 9/4 साइन इनवर्स ऑफ 2√2/3. मग याला थोडंसं मॉडिफाय करूया. हे बघा, ही जी टर्म आहे ही इकडं राईट साईडला पाठवून घेतो. देअरफॉर देअरफॉर पेक्षा दॅट इज लिहूयात तिथं आपण. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते शेवटी आपण त्याला एक नंबर देऊन टाकू तिथं. दॅट इज 9 पाय/8 इक्वल टू, हे पलीकडे पाठवते, इकडे आल्यानंतर प्लस होईल 9/4 साइन इनवर्स ऑफ 1/3 प्लस ही राईट हँड साईडची टर्म 9/4 साइन इनवर्स ऑफ 2√2/3. ते जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर सगळीकडे 9 आहे. 9 कॅन्सल करून टाकूया. डिव्हायडेड बाय मध्ये सगळीकडे 4 पण आहे, इथं 8 आहे, ते पण कॅन्सल करून टाकूया. म्हणजे मग सिम्प्लिफिकेशन करून काय होईल बघा, 9 सगळीकडचं कॅन्सल होईल. इथलं 4 4 आणि इथं 2 येणार. त्यामुळे 4 न पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे इथे येणार π/2. इकडं फक्त आता हे असं शिल्लक राहील. आता लक्षात ठेवा की आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह
हे प्रूव्ह केलं की त्यांनी दिलेलं इक्वेशन प्रूव्ह झालं असं त्याचा अर्थ होईल. मग आता याच्यामध्ये आपण हे जे साइन इनव्हर्स 1/3 आहे, assume that sin inverse of 1/3 is equal to x. Therefore, sin x equal to 1/3. आता याच्यामधलं cos x आपल्याला त्याच्यावरून फाइंड आउट करून घ्यावं लागेल. Therefore, cos square x equal to 1 minus sin square x. म्हणजे जे किती होणार 1 minus 1/3 चा स्क्वेअर ते येणार 1/9. सिम्प्लिफिकेशन 9 वजा 1 येणार 8/9. इथं साइन एक्स पॉझिटिव्ह घेतलेला आहे. मी इथं असं कन्सिडर करतोय की हा अँगल एक्स फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, त्यामुळे कॉस एक्स सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल फर्स्ट क्वाड्रंट मधला आणि पॉझिटिव्ह घ्यावा लागेल. याचं स्क्वेअर रूट किती होणार 8चं स्क्वेअर रूट येणार 2√2. यांना शंका असेल तरी सोडवून बघा. 9चं स्क्वेअर रूट येणार 3. मग याच्यावरून मला एक्स ची व्हॅल्यू मिळेल एक्स इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2√2/3. तुमचं साइन इनवर्स हित आहे ते पण एक्सच आहे, त्याला आपण 2 म्हणू आपण 2. आणि हे हे पण एक्सच आहे, हे आहे 3. मग फ्रॉम 2 and 3 बघा बरं दोन्ही पण एक्सच्याच व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे ह्या तुम्ही इक्वेट करू शकताय. साइन इनवर्स 1/3 म्हणजेच तुम्ही काय घेऊ शकताय कॉस इनवर्स ऑफ 2√2/3. आता आपलं इक्वेशन नंबर 2 जे आहे ते काय बघा, त्याला मी इथं काढून घेतो इथं एवढंच. त्याला कॉपी करतो इथनं आणि इथं पुढे त्याला आपण आपल्याला जिथं पाहिजे तिथं पेस्ट करून घेऊया. हे आपण मगाशी प्रूव्ह केलेलं, जे आपण प्रूव्ह करायचं आहे ते आपण एका ठिकाणी लिहून ठेवलंय, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. मग फ्रॉम इक्वेशन 1 त्याचा RHS लिहून घेतोय. काय बघा RHS साइन इनवर्स ऑफ 1/3 प्लस साइन इनवर्स ऑफ 2√2 डिव्हायडेड बाय 3 हे लिहून घेतलं याचं RHS. मग आता इथं व्हॅल्यू माझी तयार आहे. इथं साइन इनवर्स 1/3 च्या ठिकाणी ही व्हॅल्यू इथं वापरूया. सो दिस इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2√2/3 प्लस साइन इनवर्स ऑफ 2√2/3. आपल्याकडे फॉर्म्युला आहे असा साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू π/2 येते. मग हे इक्वल टू π/2 लिहायचं. थोडं कंसामध्ये कारण लिहून ठेवा. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. मग हेच तुमचं LHS आहे. बघा इथे LHS आहे. मग या पद्धतीनं हे व्हेरीफाय करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. शो दॅट tan इनवर्स ऑफ ही टर्म त्यांनी दिलेली आहे इक्वल टू π/4 मायनस 1/2 कॉस इनवर्स एक्स. काय काय करायला लागते याच्यामध्ये, याच्यामध्ये जर टर्म्स तुम्ही काळजीपूर्वक बघितल्या तर स्क्वेअर रूट मध्ये 1 प्लस एक्स आहे 1 मायनस एक्स आहे. असं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये पुट एक्स इक्वल टू कॉस थिटा करावं लागेल.
ते पहिल्यांदा पूर्ण सगळं तयार करून घेऊया आपण. हिअर पुट x इक्वल टू कॉस थिटा, therefore थीटा इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ x. मग एक 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 टर्म तयार करू आपण त्याच्यामध्ये. 1 प्लस एक्स इक्वल टू 1 प्लस कॉस थिटा येणार, आणि 1 प्लस कॉस 2 थिटा म्हणजेच 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 येणार. असंच 1 मायनस एक्स इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा येणार, म्हणजेच 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला वापरा. इथं येणार 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 येणार. मग आता याचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं, रूट 1 प्लस एक्स, ही टर्म काय येणार आहे बघा, रूट 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2, म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन काय होणार, रूट 2 इंटू कॉस थिटा अपॉन 2. त्यानंतर रूट 1 मायनस एक्स घेतोय, म्हणजेच रूट मध्ये 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 येणार, म्हणजेच हे रूट 2 आणि हे होणार साइन थिटा अपॉन 2. आता ह्या व्हॅल्यूज मला इथं वापरायचे आहेत. मग त्याचं LHS जे काय आहे त्या LHS मध्ये डायरेक्ट या व्हॅल्यूज मी वापरतोय. LHS इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ कोण आहे बघा, पहिलं रूट 1 प्लस एक्स आहे, म्हणजे हे येणार रूट 2 कॉस थिटा अपॉन 2 मायनस रूट 1 मायनस एक्स, म्हणजे हे वापरावं लागेल, रूट 2 साइन थिटा अपॉन 2 येणार, टोटली डिव्हायडेड बाय याच टर्म फक्त मध्ये प्लस येणार, रूट 2 कॉस थिटा अपॉन 2 प्लस रूट 2 साइन थिटा अपॉन 2 हे असं येणार. आता याला सिम्प्लिफाय करत जाऊया. आता बघा प्रोसेस काय काय, अंशाला आणि छेदाला रूट 2 न डिवाइड करून टाका, किंवा अंशातनं रूट 2 कॉमन घ्या, छेदातनं रूट 2 कॉमन घ्या, ते कॅन्सल करा, म्हणजे हे असं शिल्लक राहील. रूट 2 तेवढं सगळीकडचं काढून टाका. तसे याला अंशाला आणि छेदाला कॉस न डिवाइड करा. मग कॉस थिटा अपॉन 2 न जर डिवाइड केलं तर कॉस डिवायडेड बाय कॉस, इथे येणार 1 मायनस साइन डिवायडेड बाय कॉस, ते येणार टॅन थिटा अपॉन 2, डिवायडेड बाय मध्ये याच टर्म येणार, फक्त मध्ये प्लस येणार. पुढे पाहिजे असलं कंसामध्ये लिहून ठेवा, डिव्हायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थिटा अपॉन 2 हे असेल. आता इथं टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला तयार करायचा आहे. त्याच्यासाठी अरेंजमेंट बघा काय काय करायचं. टॅन इनव्हर्स ऑफ हे जे 1 आहे त्याला लिहायचं टॅन पाय बाय 4 मायनस टॅन थिटा अपॉन 2 डिव्हायडेड बाय 1 प्लस, इथं काय नाहीये म्हणजे मी इथं 1 कन्सिडर करू शकतोय, मग ते आता इथं 1 च्या ठिकाणी परत टॅन पाय बाय 4 कन्सिडर करू शकतोय, हे मांडा, हे असे. मग हे काय होणार, टॅन एक्स मायनस टॅन वाय डिवायडेड बाय 1 प्लस टॅन एक्स इंटू टॅन वाय. हा फॉर्म्युला आहे टॅन एक्स मायनस वाय साठी. मग इथे येणार पाय बाय 4 मायनस थिटा अपॉन 2 येणार, या पद्धतीनं. मग याच्यामधलं टॅन इनवर्स आणि टॅन काढून टाका, पाय बाय 4 मायनस थिटा अपॉन 2 येणार. थिटा म्हणजे आपण कॉस इनवर्स एक्स लिहून ठेवलेला आहे वरती,
हेच RHS आहे का तेवढं फक्त बघूया. बघा, पहिली गोष्ट इथं थिटा लिहून ठेवलेलं आहे बघा. थिटा इक्वल टू कॉस इनव्हर्स एक्स, ते आपण सबस्टिट्यूट केलं आणि हेच RHS आहे का फक्त तेवढं चेक करा. π/4 मायनस 1/2 कॉस इनव्हर्स एक्स ते झालेलं आहे. देअरफॉर दिस इज इक्वल टू RHS, म्हणजेच तुम्ही शेवटी LHS इक्वल टू RHS असं लिहू शकता. या पद्धतीने ते व्हेरीफाय होईल. नेक्स्ट एक्झाम्पल, साइन ऑफ ही टर्म त्यांनी दिलेली आहे आणि एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हणून सांगितले. जे काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. गिव्हन दॅट साइन ऑफ साइन इनव्हर्स 1/5 प्लस कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल टू 1. मग हे साइन इकडे घेतोय, म्हणजे इकडली टर्म जरा थोडीशी रिलीज होईल जरा. हे असे हे साइन इकडे घ्या, इकडे आल्यानंतर ते होणार साइन इनव्हर्स 1. मग साइन इनव्हर्स 1 म्हणजेच π/2. असा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, त्याच्याशी कम्पेअर करू. Comparing with sin inverse x plus cos inverse x is equal to π/2. x ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला, x इक्वल टू 1/5. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, टॅन इनव्हर्सच्या अशा दोन टर्म्स दिलेल्या आहेत आणि इक्वल टू π/4 असं सांगितलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. सोडवायचं एक्झाम्पल थोडक्यात आपल्याला. मग हे पूर्ण एक्झाम्पल जसं आहे तसं लिहून घेतोय. टॅन इनव्हर्स ऑफ x minus 1 upon x minus 2 plus tan inverse of x plus 1 upon x plus 2. This is equal to π/4. इथं फॉर्म्युला वापरा, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इक्वल टू काय येणार, tan इनवर्स एकदाच लिहा, अंशात काय येणार x प्लस y डिव्हायडेड बाय 1 मायनस याच दोघांचा प्रोडक्ट करायचा आहे. हे असेल, दिस इज इक्वल टू π/4. हे सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला. देअरफॉर टॅन इनव्हर्स ऑफ, तर बघा याचं सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीनं होईल ते. इथं अंशात लसावी येणार x मायनस 2 इंटू एक्स प्लस 2. तिरकस गुणाकार करा, इकडं अंशामध्ये येणार x मायनस 1 इंटू एक्स प्लस 2, मध्ये प्लस आहे, प्लस एक्स मायनस 2 ने इकडं मल्टिप्लाय करा, x मायनस 2 इंटू एक्स प्लस 1 हे असेल. डिव्हायडेड बाय मध्ये याचा टोटल लसावी येणार, हाच येणार x मायनस 2 इंटू एक्स प्लस 2. याने इकडं 1 ला मल्टिप्लाय करा, x मायनस 2 इंटू एक्स प्लस 2 मायनस x minus 1 into x plus 1. So this is equal to π/4. Yes.
त्याचं सिम्प्लिफिकेशन बघा कशा पद्धतीनं होईल ते. हा पूर्ण छेद, अंशातला छेद आणि हा छेदातला छेद पूर्ण कॅन्सल होईल. सेम टर्म्स आहेत त्यामुळे ते कॅन्सल होईल. हे टॅन इनव्हर्स पलीकडे पाठवतोय म्हणजे इकडे आल्यानंतर हे काय होईल, टॅन पाय बाय 4 होईल. तोपर्यंत आता इथं काय काय शिल्लक राहते ते जरा बघूया. हे सोडवून घेऊया आता पूर्ण. एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 2 प्लस ही पुढची अजून एक टर्म आहे, ते सगळं अंशात येणार आहे. बघा याचं काय काय ते एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 2x म्हणजे फक्त एक्स येणार, मायनस 2 मध्ये प्लस आहे त्यामुळे पुढच्या चिन्हांची काही काळजी करायचं कारण नाही. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस एक्स म्हणजे मायनस एक्स, परत पुढं मायनस 2 येणार. छेदामध्ये बघा आता एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 2 आहे म्हणजे हे येणार एक्स स्क्वेअर मायनस 4, कारण हे ए प्लस बी इंटू ए मायनस बी आहे. इथं मायनस आहे त्यामुळे पुढे ब्रॅकेट टाका. इथं एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 इथं पण तेच आहे, एक्स स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर 1 येणार. त्याचं थोडं सिम्प्लिफिकेशन करूया आणि काय शिल्लक राहते त्या ठिकाणी आपण फायनल ते बघू. याच्यामध्ये हे एक्स हे मायनस एक्स कॅन्सल होईल, 2x स्क्वेअर मायनस 4 येणार. छेदामध्ये बघा एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे कॅन्सल होईल आणि मायनस 4 प्लस 1 मायनस 4 प्लस 1 सॉरी हा मायनस 3 येणार. दिस इज इक्वल टू 1 येणार. म्हणजे मग हे सोडवून किती होते बघा, 2x स्क्वेअर, तरी घोळ झाला याच्यात, कुठं घोळ झाला बरं, बघूया काय होईल ते होईल, शेवट बघू आणि मग आन्सर ठरवू त्याचं. 2x स्क्वेअर इक्वल टू मायनस 4 इज इक्वल टू हे पलीकडे घेतोय मायनस 3, म्हणजेच 2x स्क्वेअर इक्वल टू हे 4 इकडे घ्या, 4 मायनस 3 म्हणजेच 2x स्क्वेअर इक्वल टू 1 येणार. therefore x स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन 2 येणार आणि x इक्वल टू प्लस मायनस 1 अपॉन रूट 2 असं येईल त्याचा आन्सर. थांबा हे सेव्ह होताना जरा वेळ घेते पॉइंटरला. आहे हेच फायनल आन्सर आहे, काही चुकीचं काही नाही आहे याच्यामध्ये. मला इथं का शंका आली बरं, ठीक आहे मी बघतो जरा परत त्यानंतर. दिस इज द फायनल आन्सर, त्यामुळे हे या पद्धतीनं कम्प्लीट करून टाका. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 2 tan इनव्हर्स कॉस एक्स इक्वल टू tan इनव्हर्स कोसेक एक्स असं इक्वेशन दिले आणि एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग इथं जे इक्वेशन दिलंय पूर्ण ते आपण परत एकदा घेऊया. 2 tan इनव्हर्स कॉस एक्स इज इक्वल टू tan इनव्हर्स कोसेक एक्स. आता याच्यामध्ये 2 tan इनव्हर्स एक्सचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, दॅट इज tan इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर असा फॉर्म्युला येतो. हा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे, फक्त एक्सच्या ठिकाणी इथं लक्षात ठेवा कॉस एक्स आहे, त्यामुळे हे काय होईल, हे तयार आहे, हे मांडायचं आहे. म्हणजे इथं असं येणार टॅन इनव्हर्स ऑफ काय होणार तिथं 2 कॉस एक्स डिव्हायडेड बाय 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स हे असं येणार. दिस इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ कोसेक एक्स येणार. तर इकडं पण टॅन इनव्हर्स आहे, इकडं पण टॅन इनव्हर्स आहे, काढून टाका ते. आणि अजून सिम्प्लिफिकेशन याच्यामध्ये बघा काय काय होते. इथं 2 कॉस एक्स आहे, 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजेच हे येणार साइन स्क्वेअर एक्स. दिस इज इक्वल टू
कोसेक एक्स. देअरफॉर ह्या कोसेक एक्सला 1/sin x लिहितोय. असेल. याच्यामध्ये एक साइन एक्स कॅन्सल होईल, म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन असं होईल, 2 cos x इक्वल टू साइन एक्स ने इकडे मल्टिप्लाय करा, ते असेल. बघा, लक्ष देते का? म्हणजेच तर काय राहिलं बघा बरं त्याच्यातलं माझं, कारण हे येत नाही आन्सर असं. थांबा, काय राहिले बघूया. लिहून घ्यायला चुकले उदाहरण. हे आहे असं जर सोडवलं तर हे पुढे सिम्प्लिफाय होत नाही, कारण ह्याचा आन्सर त्याने दिले एक्स इक्वल टू π/4. तर एक्स इक्वल टू π/4 यायचं असेल तर थोडं याला मॉडीफाय करावं लागेल. मी दुसरं, थांबा, हे असू दे असंच, हे पुस्तकातलं दिले, जसं दिलेलं आहे तसं इथे घेतलंय, ते चुकतंय पुढं, येतच नाही उत्तर तर त्याचं. कारण साइन एक्स इक्वल टू 2 cos x यायला लागले हे. म्हणजे काय होईल, जर मी टॅन एक्स घेतलं तर 2 येईल, एक्स इक्वल टू टॅन इनव्हर्स 2 येणार. त्यांनी उत्तर दिलेलं आहे एक्स इक्वल टू π/4. मग त्यात थोडंसं मॉडिफिकेशन करूया आपण. सांगतो तुम्हाला काय मॉडिफिकेशन करायचं आहे. हे असं आपलं सगळं एकंदरीत पुस्तक आहे, बोर्डाचं पुस्तक, स्टँडर्ड एकदम. काय करायचं. ह्याच्यात आता मॉडिफिकेशन बघा काय करतोय ते. हे जे दिलेलं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये थोडासा चेंज करतोय मी आता. 2 tan 1 cos x इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, याला असं लिहून घेतोय, 2 cosec x. म्हणजे मग ते नंतर 2 ला 2 कॅन्सल होईल. आता बघा इथे परत एकदा तोच फॉर्म्युला मी इथं वापरून घेतोय. 2 tan 1 इथं काय येणार, 2x, म्हणजे इथं येणार 2 cos x डिव्हायडेड बाय 1 - x², म्हणजे इथे येणार 1 - cos²x. दिस इज इक्वल टू 2 tan 1, मग हे टॅन येणार, हे 2 येणार नाही. या सगळी मालिका सुरू झाल्या चुकांची. फॉर्म्युला इथं लिहितोय पुढे, एकच मिनिट. कारण फॉर्म्युला मी वापरला म्हणजे हे 2 काढून टाकलं पाहिजे आणि गोंधळ होणार. हे असे फॉर्म्युला मी इथे लिहितोय, बघा जरा परत एकदा. इथे लिहून ठेवतोय, टॅन इनव्हर्स ऑफ 2 tan 1 x इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला असा आहे, हे 2 काढून टाकायचं, टॅन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 - x². हा फॉर्म्युला इथं वापरलेला आहे. बघा, आलं का लक्षात. RHS ऍज इट इज. आता हे टॅन इनव्हर्स काढून टाका, 1 - cos²x, त्याला लिहितोय sin²x. दिस इज इक्वल टू 2 cosec x. आता होते बघा, इथं 2 ला 2 कॅन्सल. हे मगाशी कॅन्सल होत नव्हतं, आता हे कॅन्सल झाले म्हटल्यानंतर आता पुढच्या गोष्टी येतील बरोबर. हे ऍज इट इज ठेवतो इकडं. इथं येणार 1/sin x, याच्यातलं एक sin x कॅन्सल होईल, म्हणजेच हे येणार cos x इक्वल टू sin x. आणि cos x इक्वल टू sin x असेल तर x इक्वल टू π/4, हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यामुळे ते प्रॉब्लेम पुस्तकामध्ये ते 2 राहिले बघा, माहिती असू दे. नेक्स्ट एक्झाम्पल. हे दिलेलं आहे इक्वेशन, त्याने फाइंड आउट एक्स म्हणून सांगितलंय. मग लिहून घेऊया पहिल्यांदा त्यांनी जे काही दिलंय ते.
given that tan inverse of is equal to 1/2 tan inverse x, ह्या दोन इकडे मल्टिप्लाय करूया, म्हणजे हे होणार आहे 2 tan इनवर्स दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ एक्स. परत एकदा इथं तोच फॉर्म्युला वापरायचा आहे मगाशी आपण जो सांगितला, 2 tan इनवर्स एक्स इक्वल टू, नकोच घ्यायला, इथे एक काम करतो, हा फॉर्म्युला इथं मध्येच वापरतो असं, यूज 2 tan इनवर्स एक्स इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, हा फॉर्म्युला इथं वापरायचा. लक्षात ठेवा, हे पुढचं 2 काढून टाकायचं, मग इथं कसं येईल, tan इनवर्स ऑफ 2 इंटू ब्रॅकेट, हे बघा हे एवढं वापरायचं आहे एक्सच्या ठिकाणी, मग इथं एक्स साठी हे येणार अंशात, व्यवस्थित लिहा फक्त, काय अडचण येत नाही. डिव्हायडेड बाय मध्ये काय इथं 1 मायनस एक्सचा स्क्वेअर, 1 मायनस ह्याचा स्क्वेअर करायचा, दिस इज इक्वल टू, राईट हँड साइडला काय आहे, tan इनवर्स एक्स आहे. दोन्ही बाजूचं tan इनवर्स काढून टाका, त्याचं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. अंशात एक 2 मिनिटं तसंच ठेवूया, छेदामध्ये मात्र जरा सिम्प्लिफिकेशन करूया. तर लसावी येणार 1 प्लस एक्सचा स्क्वेअर, 1 प्लस एक्सच्या स्क्वेअरने इकडे मल्टिप्लाय करा, मध्ये मायनस आहे 1 मायनस एक्सचा स्क्वेअर, दिस इज इक्वल टू, इकडलं टॅन इनवर्स आणि इकडलं टॅन इनवर्स काढून टाकलेलं आहे, त्यामुळे इकडं फक्त आता एक्स शिल्लक राहील. आता बघा काय होणार, हे भागिले मध्ये परत भागिले उलटून गुणिले हे वरती जाणार, मांडूया त्याला तिथं आपण, काय गडबड करायला नको, आणि परत काय राहिलं विसरलं एक्स्ट्रा झालं गोंधळ नको, हे असं येईल. हे 1 प्लस एक्स स्क्वेअर आता इथं वरती घेतोय, डिव्हायडेड बाय मध्ये हे सोडवायला सुरुवात करा, 1 प्लस 2x प्लस एक्स स्क्वेअर, मध्ये मायनस, इथं काय येणार 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर, दिस इज इक्वल टू एक्स. आता याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन बघा कसं होईल ते, याच्यातलं एक 1 प्लस एक्स कॅन्सल होईल, आणि हे दोघं प्रोडक्ट मध्ये शिल्लक राहतील, ते आता सोडवूया. तोपर्यंत छेदामध्ये काय होते बघा, 1 आणि -1 हे कॅन्सल होईल, एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर हे कॅन्सल होईल, 2x प्लस 2x ते येणार 4x. तर बघा काय काय राहते शिल्लक, 2 इंटू ब्रॅकेट हे दोघांचा प्रोडक्ट करायचा आहे, मग 1 मायनस एक्स इंटू 1 प्लस एक्स म्हणजे काय येणार, 1 मायनस एक्स स्क्वेअर येणार, दिस इज इक्वल टू, थांबा एक मिनिट, पुढच्या स्टेपला ती करू, याला डिव्हायडेड बाय मध्ये मांडूया, 2x प्लस 2x दिस इज इक्वल टू 4x इंटू एक्स, देअरफॉर इथे किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल, बेदुनी 4, आता हे 2x ने इकडे मल्टिप्लाय करा, म्हणजेच 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर येणार, बरोबर आहे का बघा. आता हे एक्स स्क्वेअर इकडे पाठवा, 1 इक्वल टू ते येणार 3x स्क्वेअर, म्हणजेच एक्स स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन 3, therefore x इक्वल टू प्लस और मायनस 1 अपॉन रूट 3, हे त्याचं फायनल आन्सर.